ज्या ठिकाणी आपलं पुढचं वाक्य आहे की जे वाक्य आहे येशू ख्रिस्त म्हणतो मला तहान लागली. आम्ही 7 वाक्याची सुरुवात करत असतानाच आरंभीलाच पाहिलं की येशू ख्रिस्त जो वधस्तंभावर आहे हा 100% मनुष्याचा पुत्र म्हणून त्या ठिकाणी तो आहे. देवाचा पुत्र म्हणून तो त्या ठिकाणी काम करत नाही किंवा सेवा दिली जात नाही, तर तो मनुष्याचा पुत्र म्हणून, कारण की एका माणसाला तारण्यासाठी त्याला मनुष्य होणं हे नितांत गरजेचं होतं आणि म्हणून तो ते करतो. आणि ह्या असणाऱ्या 5व्या वाक्याकडे आम्ही आल्यानंतर योहान कृष्णवर्तमान 19:28 वचन म्हणतं येशू ख्रिस्त म्हणाला मला तहान लागली. येशूला तहान लागली, त्यातून काही गोष्टी महत्त्वपूर्ण सिद्ध होतात, त्याकडे लक्ष लावू. त्यानंतर तो का बोलला याकडे लक्ष लावूया. पहिली महत्त्वाची गोष्ट हे सिद्ध होतं, तो म्हणतो मला तहान लागली. याचा अर्थ हा आहे की तो वधस्तंभावरती, आवाजात काहीतरी फरक होतो, तो वधस्तंभावरती म्हणत असताना म्हणतोय की मी या ठिकाणी मनुष्याचा पुत्र म्हणून सगळं दुःख सहन करत आहे. ज्याप्रमाणे माणसांना तहान लागते त्याप्रमाणे मला तहान लागते आणि म्हणून तो म्हणतो मला तहान लागली. दोन्ही हातामध्ये खिळे मारलेले, पायात खिळे मारलेत, डोक्यात काट्याचा मुकुट. ऑलरेडी येशूला किती वाजता वधस्तंभावर दिलं? देवाचे लोक हो, किती वाजता येशूला वधस्तंभावर दिलं? दुपारी 12 वाजता. बरं, अजून सकाळी 9 वाजता. तिवारी पाळकसाहेबांचं शिक्षण आहे. येस, है ना. येशूला सकाळी 9 वाजता वधस्तंभावर दिलं. 3 तासामध्ये पहिले 3 उद्गार, त्यानंतर 12 ते 3 देशभर अंधार पडला आणि 3 नंतर पुढचे वाक्य आहे. आणि शेवटच्या वाक्याकडे मी सांगणार आहे की येशू ख्रिस्त 3 ते 6च्या मध्येच का मरण पावला. देव जे युगारंभी ठरवतो ना ते त्यावेळेस पूर्णतेस जातं. ज्यावेळेस हे सगळं घडतं साधारणतः 9 वाजेपासून 3 वाजेपर्यंत येशू वधस्तंभावर आहे. फुल डिहायड्रेट, ब्लड गेलेलं आहे, कारण की योहान शुभवर्तमानामध्ये म्हटलेलं आहे त्याने आपल्या फिलिप्पियकारास पत्रात म्हटलेलं आहे त्याने आपल्या स्वतःला रिक्त केलं. ते रिक्त केलं जो शब्द याचा अर्थ आहे येशूच्या शरीरामध्ये असणारं जे काही रक्त आहे ते सर्व ड्रीप होऊन एका माणसाच्या शरीरामध्ये साधारणतः 4.5-5.5 लिटर रक्त असतं आणि हे जे आहे ते सगळं थेंबाथेंबाने खाली पसरत गेलं, वाहत गेलं. एवढंच नव्हे तर ज्या वेळेस हे रक्त सांडलं जात होतं हे पवित्र रक्त होतं. ते रक्त सांडल्याशिवाय मनुष्याचं पापक्षालन होणार नव्हतं. जवळजवळ 6 तास त्या वधस्तंभावरती लटकलेल्या अवस्थेमध्ये सगळे ओठ आता कोरडे पडलेले आहेत आणि हे कोरडे पडलेले असताना तो म्हणतो की मला तहान लागलेली आहे, परंतु तो पाणी पिण्यासाठी तहान लागली म्हणत नाही. तहान लागली त्याचा म्हणण्याचा दृष्टिकोन आहे की मी पण मनुष्य आहे. आणि म्हणून ज्यावेळेस त्याचे शब्द ऐकल्यानंतर एक सैनिक हा आंब बोरूच्या काठीवर लावून त्याला द्यायला गेला आणि ते आंब होतं जे टाकलेलं होतं ती रॉ वाईन होती. ते जे होतं ना एकदम खालच्या दर्जाचं मद्य होतं, परंतु ते यासाठी दिलं जायचं ते पिल्यानंतर वधस्तंभावरच्या माणसाला त्याच्या असणाऱ्या वेदना थोड्या क्षमता याव्यात म्हणून ते दिलं जायचं. परंतु या ठिकाणी येशूने ते काही घेतलंच नाही. येशू म्हणतो मी पूर्ण शुद्ध अवस्थेमध्ये मनुष्याच्या तारणासाठी माझं बलिदान देत आहे की जे माझ्याविषयी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सांगितलं होतं, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. येशू ख्रिस्त या ठिकाणी वधस्तंभावरती ज्यावेळेस म्हणतो मला तहान लागली, तो त्यातलं काही पित नाही, परंतु तो हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी तुमच्या सगळ्यांसाठी आज कोरड्याच्या तोंडाने मी देवाकडे हाक मारतोय, पाहत आहे, कारण की तुम्ही देवाचे व्हावे, तुमची असणारी तहान भागवली जावी. म्हणून येशू ख्रिस्त मत्तई शुभवर्तमानाच्या 5 म्हणतो जे तहानेले ते भुकेले, जे नीतिमत्वाचे तहानेले भुकेले ते धन्य, कारण की ते तृप्त होतील. आमच्यासाठी येशू देवापासून दूर गेला ही तहान आहे. म्हणून आम्हाला स्तोत्र संहितेमध्ये आम्ही वाचतो, स्तोत्रकर्ता 42:1 आणि 2 मध्ये म्हटलं, हे देवा तुझ्या समक्षतेपासून दूर जाणं ही मला तृषा निर्माण करते, तहान देते. येशू ऑलरेडी अगोदर म्हणला येली येली लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास.
देवाने त्याला दूर केल्यामुळं त्याच्यामध्ये आता असणारी तृषा निर्माण झाली, तहान निर्माण झाली, परंतु तो मानव म्हणून सगळं करताय. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्व समर्थ देवाला तहान लागत नाही, दिव्यदूतांना तहान लागत नाही, परंतु मनुष्याचा पुत्राला तहान लागते. म्हणून प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये संत योहान म्हणताना असं म्हणतो, माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी कोणाची हे पाहण्यासाठी मी मागे वळालो, आणि मागे वळून पाहत तो काय, मनुष्याचा पुत्रासारखा कोण एक. येशू ख्रिस्त जो स्वर्गात गेला ना, तो मनुष्याचा पुत्र म्हणून गेला. म्हणून प्रगटीकरणाच्या पुस्तकात त्याला वारंवार मनुष्याचा पुत्र, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर म्हणून त्याला संबोधलं गेलेलं आहे. येशू आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती एक पवित्र मानव म्हणून आमच्यासाठी मरण सहन करत होता, आणि हे मरण आमच्या जीवनातल्या प्रत्येक भागाची परिपूर्ती करत होतं. आणि तो म्हणतो मला तहान लागली. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की येशूला तहान लागली असं येशू का म्हणाला, कारण की येशू ख्रिस्त हे म्हणाला, योहान सांगतो, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून तो म्हणाला मला तहान लागली. 7 वाक्यापैकी 3 वाक्य प्रार्थना आहेत. पहिलं वाक्य, 4थं वाक्य, 7वं वाक्य प्रार्थना आहेत. पहिलं वाक्य हे बापा यांना क्षमा कर, प्रार्थना आहे. त्याच्यानंतर एली एली लमा सबक्तनी, माझ्या देवा तू माझा त्याग काय केला, ही पण प्रार्थना आहे. आणि तिसरी जी प्रार्थना आहे, हे देवा मी माझा आत्मा, हे पित्या मी माझा आत्मा तुझ्या हातामध्ये सुपूर्त करतो, ही 3 प्रार्थना आहेत. परंतु हे 4थं वाक्य येशू उच्चारत असताना यासाठी उच्चारतो की देवाचं नियमशास्त्र पूर्ण व्हावं. योहानकृत शुभवर्तमानामध्ये वारंवार योहान लिहितो देवाचं नियमशास्त्र पूर्ण व्हावं म्हणून हे करण्यात आले. येशूचं संपूर्ण जीवन हे देवाचं नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी रचलेलं होतं. येशूच्या पहिल्या येण्याविषयी जुन्या करारामध्ये 300 अभिवचनं आहेत, आणि येशूच्या जन्मापासून ते येशूच्या स्वर्गारोहित होण्यापर्यंत 300 अभिवचनं पूर्ण झाली. येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी त्याच्या तिप्पट म्हणजे 300च्या तिप्पट अभिवचनं आहेत की तो येत असताना दुसऱ्या येण्याच्या वेळेस काय काय होणार आहे. म्हणून ज्या वेळेस आम्ही पाहतो देवाच्या वचनाला येशूच्या जीवनामध्ये अनन्य आणि अलौकिक स्थान आहे. म्हणूनच परमेश्वर स्तोत्र संहितेमध्ये म्हणतो, मी माझ्या वचनाची थोरवी माझ्या नावापेक्षा श्रेष्ठ केलेली आहे. देवाचं वचन काय आहे, तर देवाचं वचन जे आहे ते माणसाच्या मनाचं पुनर्जीवन करतं. देवाचं वचन काय आहे, तर 2 तिमोथी 3:16 मध्ये म्हणतो देवाचं वचन जे आहे प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख काय आहे, तर ग्रीक शब्द आहे थिओफोनस. थिओफोनस म्हणजे प्रेरित होणं आणि देवाचा श्वासोश्वास. देवाचं वचन देवाचा श्वासोश्वास आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो देवाचं वचन देवाचा श्वासोश्वास माझ्याविषयी लिहिलेला शास्त्रलेख पूर्ण करण्यासाठी. देवाचा एकुलता एक पुत्र जो देवाच्या वचनाविषयी इतकं गांभीर्याने घेतो, तर आम्ही जे त्या प्रभू येशू ख्रिस्तामुळे देवाचे लेकरं झालेलो आहोत, त्या आम्ही देखील देवाचं वचन किती गांभीर्याने घ्यायला हवं. वारंवार देव म्हणतो, येशूच्या बाप्तिस्माच्या वेळेस बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, मी तुझ्याकडून बाप्तिस्मा घ्यावा हे उचित आहे, तू माझ्याकडून बाप्तिस्मा घ्यायचा. तो म्हणतो धर्मशास्त्र पूर्ण होण्यासाठी हो होऊ देत. येशूच्या जीवनामध्ये असणारी प्रत्येक गोष्ट देवाने दिलेले नियमशास्त्र पूर्णसाठी केलं. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, मी नियमशास्त्र रद्द करण्यासाठी आलो नाही, तर ते मी पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. आणि वधस्तंभावर असताना देखील कठीण अवस्थेत 6 तास लटकलेला आहे, आता फुल डिहायड्रेट आहे, त्यावेळेस देखील येशूला आठवतं देवाचं वचन. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वाक्य आम्हाला हे शिकवतं आमची अवस्था काय आहे, चांगली आहे, वाईट आहे, कठीण आहे, दुःखात आहे, क्लेशात आहे, आजारात आहोत, कठीण परिस्थितीत चाललोत, लोनलीनेस आहे, डिप्रेशन आहे. डिप्रेशन इज रिअल. लोक म्हणतात नाही ते मानसिक आहे, अजिबात नाही, इट इज रिअल. लोनलीनेस इज रिअल. आमचं काही असो, कुठलीही परिस्थिती असो, किती खडतर असो, आम्हाला देवाचं वचन आठवायला पाहिजे. आणि देवाचं वचन आठवण्यासाठी ते आम्हाला माहीत असायला हवं, कारण येशूला ते माहीत होतं. म्हणून येशू म्हणला हे पूर्ण होण्यासाठी आम्हालाही देवाचं वचन माहीत असायला हवं. आम्हाला देवाचं वचन कसं माहीत होईल, तर देवाचं वचन वाचल्याशिवाय, त्याच्यावर मनन केल्याशिवाय, अंतःकरणात साठवल्याशिवाय ते आमच्या असणाऱ्या मुखातून आणि आमच्या स्मरणात येणार नाही. A.W. टोझर नावाचे देवाचे सेवक आहेत,
ते म्हणतात आम्ही खूप देवाचं वचन ऐकतो, परंतु आमच्या परिस्थितीसाठी योग्य ते वचन, देवाचा आत्मा त्यातलं हजारो ऐकलेले संदेश आणि वाचलेले शास्त्रपाठ आणि वचन, त्यातून योग्य ते वचन तो बाहेर काढतो आणि त्याचं स्मरण आम्हाला करून देतं. ते देवाचं वचन आमच्या मनाचं पुनर्जीवन करतं आणि आम्हाला सामर्थ्य देतं पुढे चालण्यासाठी. प्रिय बंधू भगिनी, म्हणून स्तोत्र 119 स्तोत्र करता म्हणतो, तुझं वचन माझ्या पावला करता दिव्यासारखं व माझ्या मार्गासारखं प्रकाशासारखं आहे. आणि येशू वधस्तंभावर असताना देखील तो हे शोधतो, अजून काय पूर्ण व्हायचं राहिले काय, अजून काय व्हायचं राहिले काय. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये येण्याच्या अगोदर परमेश्वराने मोशेला जवळजवळ 613 आज्ञा दिल्या आणि ह्या 613 आज्ञा 2 विभागात आम्ही मुख्यतः विभागू शकतो, काय करायचं आणि काय करायचं नाही. जे करायचंय ते आहे 248 आणि जे करायचं नाही ते आहे 365. काय जास्त आहे? जे करायचं नाही. बघा, कारण माणसाची प्रवृत्ती त्याच्याकडेच आहे, जे करायचं नाही ते करायचं. देवाने आदामाला सांगितलं होतं फळ खाऊ नकोस. आदामाने फळ खाल्लं, त्याच्या पत्नीने खाल्लं आणि त्यालाही दिलं, दोघांनी पण खाल्लं. आणि देवाने जे करू नको सांगितलं माणूस तेच करतो. आम्ही मुलांना सांगतो चहाचा कप गरम आहे, हात लावू नको, लहान मुलं त्यातच बोट टाकतात, चटका बसतो, मग आजी आजोबाकडे येतात. माणसाचा मूळतः स्वभाव असतो आहे आणि म्हणून देव सांगतो हे करू नको. 365 आज्ञा आहेत, करू नकोस. प्रिय बंधू भगिनींनो, देव आम्ही काय करू नये याच्याविषयी जास्त इंटरेस्टेड आहे. आम्ही काय करावं याविषयी तो फार थोडा इंटरेस्टेड आहे. परंतु माणसाला असं वाटतं आम्ही काय करतो, देवाने त्याविषयी इंटरेस्ट घ्यावा. देव म्हणतो तू काय करायचं नाही त्याच्याविषयी मी जास्त इंटरेस्टेड आहे. देव आमच्या रविवारच्या 2-2.5 तासाच्या भक्तीविषयी इंटरेस्टेड नाही, तर उरलेले 6 तास आणि 20 तास, 6 दिवस आणि 20 तासात मी काय करतो त्याविषयी देव इंटरेस्टेड आहे. मी माझ्या दिवसभरात काय करतो यामध्ये देव जास्त इंटरेस्ट. बघा, आम्हाला जर समजा देवाच्या समोर जायचं ना, आपण एकदम नीटनेटके जातो आणि देवाला भेटायला माणसाने नीटनेटकं चांगलंच यायला पाहिलो, आगळबगळ काहीतरी टी शर्ट घालून यायचं नाही. एकदा एका चर्चला संदेशाला गेलो आणि त्या पाळक साहेबांना म्हटलो पुलपीटवरती खालीच बसतो, खाली बसतो. आणि तरुण संघायला आला सुशील आणि तरुण संघायला जोरात गाणं चाललं होतं, सियोन देश हमारा है देश, रहित है हम परदेश. आणि मी माझ्या सवयीप्रमाणे प्रत्येक मुलाला बघत होतो. जो सेंटरला मुलगा होता ना, त्या मुलाकडे बघितलं, मी त्याच्या तोंडाकडे बराच वेळ बघितलं आणि तो खाली उतरताना म्हणलं चर्च झाल्यानंतर मला भेट रे. कारण तो मुलगा सेंटरला उभा, इकडं मुलं सगळे उभा, मध्ये जोरात गाणं होतं, सियोन देश हमारा है देश, रहित है हम परदेश. त्यांनी टी शर्ट घातले, बेडरूम टी शर्ट, ज्याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांना आलिंगन देतात. चर्च झाल्यावर त्याला म्हणलो अरे कुठलं टी शर्ट घालून आला होता. आम्हाला हे माहीत नाही की आम्ही काय घालून यायचं चर्चला. आम्ही चर्चला देवाला भेटायला येतो ना, तर देवाला भेटायला असताना देवाला आवडेल तो पेहराव घालायला पाहिजे. बरोबर आहे ना हो? झोपेत उठून देवाला भेटायला यायचं नाही. नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी येशू बोलतो आम्ही तर किती गोष्टी केल्या पाहिजे. देव आम्ही काय करू नये ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. आम्ही काय करावं देवाला माहिती आहे, हे करणारच आहेत, पण ह्यांनी काय करायचं नाही. कधी कधी सैतान जे करायचं नाही ना ते करायला लावतो. म्हणून त्या हवाबाईला तो म्हणला असं खाऊ नये, असं तुम्हाला सांगितलेलं आहे काय? तुम्ही जर हे केलं तर तुम्ही देवा समान व्हाल. आता कोणासारखे होते? देवासारखेच होते. आता कुठल्या देवासारखे होणार होते? सैतानासारखे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला माहित पाहिजे, कारण देवाचं वचन आमच्या अंतःकरणासाठी ते असणारं अन्न आहे. देवाचं वचन निरदूध आहे. जे नवीन विश्वासणारे आहेत, ज्यांनी नवीन ख्रिस्त स्वीकार केला, त्यांच्यासाठी ते निरदूध आहे. जसे आम्ही प्रौढतेकडे जातो तसं ते आमच्यासाठी जड अन्न होतं. शास्त्र देवाच्या वचनाला अनेक वेळेस अन्नामध्ये तोलण्याचा प्रयत्न करतं. जड अन्न म्हणतं, दूध म्हणतं. मधाच्या रुचीपेक्षा ते गोड आहे, मधापेक्षा ते उत्कृष्ट आहे. प्रिय बंधू भगिनींनो, जे एकदा ज्याला देवाच्या वचनाची चटक लागली, मग तो त्याच्यामध्ये वाढतच जातो, वाढतच जातो, वाढतच जातो. आणि आम्ही येशूचा कित्ता आमच्या समोर ठेवायला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही गोष्ट करत असताना आम्ही सदैव देवाच्या वचनाच्या पायावरती आमचं जीवन उभा केलं पाहिजे. जग आणि जगातले नियम संपून जातात. बाबेलचं राज्य आलं, त्यांचे असणारे नियम संपुष्टात आले.
मेदी पारशांचं राज्य आलं, त्यांचे नियम संपुष्टात आले. ग्रीकांचं राज्य आलं, त्यांचे नियम संपुष्टात आले. रोमनांचं राज्य आलं, त्यांचे नियम ब्रिटिशांचं राज्य आलं, त्यांचे नियम गेले. मुघलांचं राज्य आपल्या देशात आलं, त्यांचे नियम गेले. आपल्याकडे सध्या एक राज्य घटना आहे, त्याच्यानुसार आम्ही चालत आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, परंतु देवाचे नियम युगारंभापासून युगाच्या अंतापर्यंत ते तेच आहेत, ते बदलत नाहीत. आणि म्हणून आम्हाला पवित्र शास्त्र शिकवतं, देवाच्या वचनातला काना आणि मात्रा बदलता येत नाही. प्रगटीकरणाच्या पुस्तकात तर प्रगटीकरणाच्या पुस्तकाविषयी चेतावणी देऊन सांगताना सांगितलेलं आहे. ह्या पुस्तकात म्हणजे प्रगटीकरणाच्या पुस्तकात जर कोणी भर घालेल तर ह्याच्यावरती पिढा येतील, जर कोणी काढेल त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात येईल. प्रिय बंधू भगिनींनो, कारण की देवाचं वचन आमच्या मनाचं पुनर्जीवन करतं. देवाचं वचन आम्हाला आशीर्वाद देतं. आमच्या आशीर्वादाचा उगम हा देवाचं वचन असायला पाहिजे. देवाच्या वचनातून आम्ही अभिवचन मिळवायला पाहिजे. पवित्र शास्त्रात पुष्कळ लोक आहेत की ज्यांनी देवापासून अभिवचन मिळवले आणि त्याप्रमाणे ते करत राहिले. मुंबईला एक मुलगा होता, 10वीची परीक्षा दिली, त्याची आई भांडे बिंडे घासायची. त्याला वाचायचे फार वेळ. रस्त्याने जात असताना फुटपाथवरती त्याला नवा करार दिला. त्या नवा करार नाव तो प्रेम संदेश. आणि ते पुस्तक बघत राहिला. ते बघत असताना मग तो माणूस म्हटला, काय बघतो, हे पुस्तक घेऊन जा, कोण नेत नाही. तो घरी आला आणि त्याने थोडं पुस्तक वाचलं आणि फळीवर ठेवलं. तो एका झोपडपट्टीमध्ये राहायचा. आणि मग परत त्याला, अरे पुस्तक आहे. आणि मग पुस्तक काढलं आणि तो वाचू लागला. आई तर धुणं भांड्याच्या कामाला गेली, त्याने वाचलं, मागा म्हणजे तुम्हास मिळेल. तो म्हणला, असं काहीतरी मागायला पाहिजे की जे मी घेऊ शकत नाही. आणि मग तेवढ्यात त्यांच्या झोपडपट्टीवरून वरच्या बाजूने विमान गेलं. आणि विमान गेलं. तो म्हणला, हे बायबलच्या देवा, मला विमानात बसायचं आहे. आणि तो विसरून गेला. 8 दिवसानंतर ती बाई ज्या घरात काम करायची ते घरातले सगळे लोक लखनौला गेले. मालक लखनौला. तो म्हणला एकटा जा. तो म्हणला, बाई मी जाणार आहे, उद्यापासून येऊ नका, पण मला संगती कोणाला तरी न्यायचंय. ती म्हणली, साहेब कितीतरी मित्र नाही, ते संगती आले की पैशाविषयीच बोलतात. बिझनेस मला शांत पाहिजे, माझ्या संगती नुसता सहज. तुझ्या मुलाला पाठवते. म्हणले, आमची चेष्टा करता काय, त्याच्याकडनं बूट ना कपडे काय. त्याला कपडे भेटले, बूट भेटले, विमानात बसवलं. तिथं लखनौला नेलं. लखनौ घरचे म्हणले, ह्याला काय आणला, तू तुझं बघ. तिथून त्याला बेंगलोरला मिटिंगसाठी, बेंगलोरला 5 स्टार हॉटेलमध्ये थांबला. तिथून बेंगलोर परत मुंबईला. आणि हा मुलगा ह्या विसरून गेला की मी येशूला काय म्हणतो. आणि बरेच दिवस पुस्तक तसंच फळीवरती, आणि फळीवरती असणारं पुस्तक त्याने पाहिलं. तो म्हणला, अरे, आणि त्याने उघडलं, मागा म्हणजे तुम्हास मिळते थांबलेलं. तो म्हणला, मी येशूकडे एकदा बसायला मागितलं, येशूने मला 3दा विमानात बसवलं. आमच्या जीवनासाठी बायबलमधून अभिवचनं मिळवा. पवित्र शास्त्रात 5000 अभिवचनं आहेत. त्यातलं एकही आपल्याला भेटणार नाही का हो, पण ते भेटण्यासाठी वाचायला पाहिजे. त्याला आमच्या जीवनाचं केलंय. इंग्रजीमध्ये एक शब्द, सोक्ड इन बोन्स. आमच्या जीवनामध्ये ते आहे ना, असं मुरायला पाहिजे. येशूच्या जीवनात ते होतं मग आमचे, कारण की देवाचं वचन आम्हाला देवाचा मुखप्रकाश दाखवतं. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनी, देवाच्या वचनामध्ये देवाचा अधिकार आहे, देवाची कृपा आहे. आणि मग योहानकृत शुभवर्तमानामध्येच आम्ही पुढे आल्यानंतर बाकी असणारे जे शुभवर्तमानकार आहेत तो 6वा शब्द लिहित नाहीत आणि पर योहान लिहितो. कारण योहान जो आहे हा आता 6व्या शब्दाकडे आलोय. योहान जो आहे हा योहान वधस्तंभाच्या पायथ्याशी उभा आहे. येशूने जवळ बोलून सांगितलं, ही तुझी आई तिथंच उभा आहे. आणि तो येशूकडे पाहत आहे. आणि योहानाने हा शब्द ऐकला आणि हा शब्द होता, पूर्ण झाले आहे. पूर्ण झाले आहे. ग्रीक शब्द आहे टेटलस्टाय. आणि टेटलस्टाय या शब्दाचं जर भाषांतर करायचं असेल तो अर्थ आहे, मी पूर्णतेच घेऊन आलो, मी पूर्ण केलेला आहे, मी पूर्णतेच घेऊन. तो आज येशू वधस्तंभावर असताना म्हणतोय, मी जे युगारंभी सुरू झालं होतं ते मी पूर्णतेस आणलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा देव हा पूर्णतेचा देव आहे, अपूर्णतेचा देव नव्हे. आमचा देव अपूर्णतेमध्ये विश्वास ठेवत नाही, अर्धवट सोडून देव पळायला लावत नाही. देव म्हणतो, तुला दिलंय ना, हे पूर्णतेस घेऊन जा. कारण की तुझा सुरुवात जरी अल्प असली तरी तुझा शेवट हा परिपूर्ण किंवा मोठा असेल. देव आमच्याकडून परिपूर्णतेची अपेक्षा करतो. आमचा देव अर्धवट सोडणारा देव नाही. आणि म्हणून तो करतो. नेमकं येशूने पूर्ण काय केलं? उत्पत्ती 3:15 पूर्ण केलं. सैतानाचं मस्तक फोडण्याचं काम वधस्तंभावर पूर्ण झालं. जर सैतानाचं मस्तक वधस्तंभावरती फोडलं गेलं नसतं तर सैतानाने आमच्यापैकी कोणालाही जिवंत जगू दिलं नसतं. इतका तो महाभयंकर आहे.
परंतु आम्ही देवाची लेकरं झाल्यामुळं, आमच्या भोवती प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं कुंपण पडल्यामुळं सैतान आमच्याकडे येत नाही. कधी कधी आम्ही सहज म्हणतो, त्या योबासारखी माझी परीक्षा होत आहे. एक तरी योब आहे का हो? पवित्र शास्त्रामध्ये जवळजवळ 3000 पेक्षा जास्त लोक आहेत. कोणाचं एकदाच नाव आलं, कोणाचा शब्द चालाय. ह्या 3000+ लोकांपैकी देवाने केवळ सैतानाला फक्त योबाची परवानगी घेण्यासाठी, परीक्षा घेण्यासाठी परवानगी दिली. बरोबर आहे ना? किती टक्के झालं? 3000 एक माणूस वरचे सोडले, 0.001. बरोबर आहे ना? 3000 एक म्हणल्यावरती 0.001. आणि आम्ही म्हणतो योबासारखी परीक्षा घेतो. मला कधी कधी लोक असं म्हटल्यानंतर हसायला येतं. कधी कधी लोकांना वाटतं सगळी संपत्ती देऊन टाका चर्चला, कारण योबाची सगळी गेली होती ना. कधी देव आमची योबासारखी परीक्षा घेतो. अहो, अजून गळवे उठले नाहीत. शास्त्र आम्हाला सांगतं, उत्पत्ती 3:15, त्या सैतानाला त्यांनी ठेचलं. तो सैतान म्हणून हारलेला शत्रू आहे, म्हणून सैतानाला भिवू नका. ती पूर्णता झाली. सैतानाला आम्ही भिवू नये. सैतान हारलेला आहे, त्याचं मस्तक टेचलेलं आहे. आम्ही कधी कधी सैतानाला खूप भीतो. अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, दुपारीच जाऊ नको, संध्याकाळीच जाऊ नको. परवा दिवशी माझा भाव भेटला, म्हटलं एके ठिकाणी हॉटेलला जेवायला होतो, आणि मग त्या फॅमिलीने जेवण घेतलं पार्सल करून, आणि म्हटलं मी पण बिल भरायला गेलो. आणि बिल भरायला गेल्यानंतर ती आजीबाई म्हटली, जरा एक कोळशाचा तुकडा द्या ठेवायला जेवणात, कारण वाशाड घेऊन चालले. हो, तो म्हणतो मी पूर्ण केलंय. सैतानाला, सैतान तुमच्यावरती सत्ता करू शकत नाही, म्हणून स्तोत्र संहिता 121 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. नक्षत्र आमचं काही बिघडू शकत नाहीत, कारण की ते देवाच्या हाताचे हस्तकृती आहेत. आम्ही कोणावर विश्वास ठेवतो? जो निर्माण करता त्याच्यावर, निर्मितीवर ठेवत नाही. आणि तो म्हणतो त्या सैतानाला मी संपवण्याचं काम पूर्ण केलं. अजून काय पूर्ण झालं? तो म्हणतो मधली पापाची आडभिंत पाडण्याचं जे काम आहे ते पूर्ण झालं. आमच्यामध्ये आणि देवामध्ये पापाची आडभिंत होती, देवाने ती संपवली. तो म्हणतो पूर्ण काय केलं? बघा, पापाची आडभिंत संपवणं येशूशिवाय दुसरं कोणी संपू शकत नव्हतं. का? कारण की शास्त्र आम्हाला सांगतं, जगाची निर्मिती येशूसाठी झाली. जे काय झालं ते त्याच्यासाठी झालं आणि त्याच्याद्वारे झालं. आणि म्हणून जगाच्या तारणासाठी, मनुष्याच्या तारणासाठी त्यानेच ते बलिदान देणं गरजेचं होतं. आणि म्हणून त्या दिवशी काय झालं तर त्याने पापाची आडभिंत पाडली आणि आमचा आणि देवाचा समेट करून देण्याचं काम पूर्ण केलं. त्याने पूर्ण काय केलं? त्याच्या पित्याचा बिझनेस पूर्ण केला. हो, येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना येशूचे आई वडील त्याला घेऊन यरुशलेमेच्या मंदिरात आले. त्या दिवशी त्याचा विधी होता नियमशास्त्राचा पुत्र होणे. ज्यावेळेस 12 वर्षाचा यहुदी मुलगा होतो त्यावेळेस त्याला नियमशास्त्राचा पुत्र करतात. ते यासाठी करतात कारण की तो 12 वर्षाचा नियमशास्त्राचा पुत्र झाला. वडिलाला जास्त आनंद असतो. का माहिती आहे का? तिथून पुढं तो मुलगा त्याचा पापाची देवाला उत्तर देईल. 12 वर्षापर्यंत वडिलांनी द्यायचं. आणि म्हणून त्यांना आनंद व्हायचा की आता 12 वर्षात झालं, ह्याने याचं उत्तर द्यायचंय. कारण तिथून पुढे तो नियमशास्त्राचा पुत्र झाला, त्यांनी बघायचं पाप केलं की देवाला काय उत्तर द्यायचं. आणि म्हणून त्या वडिलांना आनंद व्हायचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 12 वर्षात झाल्यानंतर, नियमशास्त्रपुत्र झाल्यानंतर त्याने त्याच्या वडिलाच्या पारंपरिक बिझनेसमध्ये त्याने सहभागी पण करायचा आणि तो बिझनेस करायचा. म्हणून येशू ख्रिस्त हरवल्यानंतर ज्या वेळेस मरिया आणि योसेफ त्याला शोधत आले, मरिया म्हणाली, बाळा आम्ही किती घाबरलो, आम्ही किती खिन्न झालो, आणि तो येथे बसलाय. येशू काय म्हणाला? हा, मी माझ्या पित्याच्या घरात असावे हे योग्य नाही काय? त्याचा अर्थ आहे मी माझ्या पित्याच्या बिझनेस मध्ये असावं हे योग्य नाही काय? कारण येशू त्यावेळेस जे करत होता ते सार्वकालिक देवा, सार्वकालिक आमचा सर्वसमर्थ परमेश्वर याचा असणारा बिझनेस करत होता. त्या शास्त्री आणि पुरुषांना देवाचं वचन समजून सांगत होता आणि त्यांना प्रश्न विचारत होता. येशूने वधस्तंभावर काय पूर्ण केला तर देवाचा असणारा बिझनेस पूर्ण केला. येशूने वधस्तंभावरती काय पूर्ण केलं तर आम्ही ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस आम्हाला पाहिलं होतं त्याने वधस्तंभावरती प्रत्येक जुन्या करारातलं अर्पण पूर्ण केलं. त्या म्हणून आम्ही आज अर्पण देत नाही देवाला. नाहीतर आम्हाला किती द्यावी लागली असती हो. जुन्या करारात खूप अर्पण आहेत ना.
शांतार्पण, पापार्पण, दोषार्पण. सगळ्यात जास्त काय देत असतील माणसं? पापार्पण. म्हणून देव म्हणतो यजकेलाच्या पुस्तकानंतर, तुमच्या अर्पणांचा मला वीट आला आहे, कारण की तुम्ही पाप करता लगेच पितळेच्या वेदीकडे येता, अर्पण करता परत जाऊन दे. म्हणून तो म्हणतो मला तुमच्या अर्पणांचा वीट आलेला आहे. देव म्हणतो मी सगळी असणारी अर्पणं पूर्ण केली. इब्रानियपत्र 9:26 तो म्हणतो त्याने एकदाच अर्पण देऊन सगळी अर्पणं पूर्ण केली. एवढंच नव्हे तर तो म्हणतो जे पापी होते, जे देवापासून दूर गेलेले होते, आदामाचा वंश, त्यांना स्वर्गामध्ये जाण्यासाठी खात्रीलायक मी मार्ग मोकळा करून दिला. कलसेकरासपत्र 2:13, योहान कृष्णवर्तमान 3:16, इब्रानियपत्र 10:12 आणि 14. आणि शेवटची महत्वाची गोष्ट त्याने काय पूर्ण केलं तर त्याने देवाला आमच्यासाठी खंडणी भरून दिली. त्याने आमचं पेमेंट पूर्ण केलं. देवाकडे त्याने ती खंडणी भरून दिली. आणि म्हणून आम्ही पाहतो मत्ती 27:51 मध्ये पडदा फाटला. इकडं पेमेंट भेटलं आणि इकडं पडदा फाटला. मागच्या रविवारचा संदेश, पडदा फाटल्यामुळं पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान दोन्ही एकत्र झाले. आणि म्हणून आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये आता सरळ सरळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जाऊ शकतो आणि आमच्या प्रार्थना आणि देवाची कृपा, प्रार्थना सादर करून देवाची कृपा प्राप्त करू शकतो. तो पडदा फाटला, त्याने आमचं पेमेंट केलं. इब्रानियपत्र 10:22 सांगतं त्याने आमच्यासाठी खंडणी भरून दिली. इफिसकारासपत्र 2:13 सांगतो त्याने आमच्यासाठी केलं. तो म्हणतो पूर्ण झालेला आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला स्वर्गात जाण्यासंगती, देवासंगती वाढण्यासाठी, देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी, देवाचा आनंद, देवाच्या असणारे आत्म्याची फळं वाढण्यासाठी आम्हाला आता दुसरं काही करण्याची गरज नाही. त्याने सगळं काही करून ठेवलेलं आहे. आम्हाला फक्त त्याचा हात धरायचा, त्याने जे पूर्ण केलेलं आहे ते करायचं. एक उदाहरण सांगतो आणि मग हा शब्द थांबवतो, मग एक गीत गाणार आहोत. उदाहरण हे आहे, घरामध्ये स्वयंपाक केला जातो. ओके, मग स्वयंपाक झाल्यानंतर जेवायला बसलं की मग घरी गेल्यानंतर इकडच्या साईडने उठायचं. आज संध्याकाळी चांगलं किती जेवण असो, समजा गोड असेल ना केलेलं, मग साखर घ्यायची, परत घेऊन यायची साखर एक्स्ट्राची. समजा खीर केली, एक्स्ट्राची साखर घेऊन यायची, त्यात टाकायला. समजा तिखट आहे, मीठ घेऊन यायचं, मसाला घेऊन यायचा टाकायला. काय होईल हो? हा, काय होईल? आज गुड फ्रायडे जरी असला, एवढा संदेश जरी ऐकलेला असला, क्षमा करा पहिलं वाक्य ऐकलेलं जरी असलं, इतरांनी क्षमा केलं जरी असलं, पण खीर केल्यानंतर एक्स्ट्रा जर साखर आणून त्यात टाकली न सांगता, की मग असं होईल पुढचं देत असताना. काय साखर कमी होती का? दारा भात. नैसर्गिक प्रतिक्रिया. आम्ही जास्त खाल्ल्यानंतर असताना चांगलं देखील आम्हाला त्रास आहे. देवाने पूर्ण केलंय, त्यात आम्हाला दुसरं टाकायची गरज नाही. आमच्या जीवनासाठी, आमच्या आत्मिक जीवनासाठी, भौतिक जीवनासाठी, सामाजिक जीवनासाठी. कारण येशू आमच्यासाठी वधस्तंभावर आमच्या परिपूर्णतेसाठी मरण पावलं. जीव, आत्मा, शरीर, आमचं वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, यासाठी येशू मरण पावला. येशू आमच्या तत्कालीन जीवनासाठी आणि सार्वकालिक जीवनासाठी त्यांनी पूर्णता केली. त्यामुळे आम्हाला दुसरं एक्स्ट्रा करायची गरज नाही. फक्त येशूच्या मागं चालायचं. फॉलो द फुटस्टेप्स ऑफ जीसस क्राइस्ट अँड यू विल रीच टू द हेवन. आम्ही येशूच्या पावलावर पाऊल देऊन चालायचं आणि बघा आम्ही स्वर्गामध्ये पोहोचू. त्यांनी जे पूर्ण केलंय ते फक्त घेऊन पुढं जायचं. आम्हाला तो नवीन करण्यासाठी बोलवत नाही, कारण त्यांनी ऑलरेडी पूर्ण केलेल्यासाठी आम्हाला ते ह्यांच्यामध्ये घेऊन वापरायला तो बोलावतोय. आणि म्हणून ते वापरा. यावेळेस सगळेजण उभा राहूयात आणि शेवटच्या वाक्याकडे येण्याच्या अगोदर, आय हॅव डिसाइडेड टू फॉलो जीसस, नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. 3:30ला सोडणार म्हणजे सोडणार. 20 मिनिटं शेवटचे माझ्याकडे राहिलेले आहे.